आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता मराठवाड्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. घराघरापर्यंत एलपीजीचा प्रॉब्लेम सुरू आहे. तसेच हॉटेल उद्योगावर याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतोय. जवळजवळ मराठवाड्यातील बरेच हॉटेल्स जे आहेत हे बंद झालेले आहेत आणि जे हॉटेल्स सध्या सुरू आहेत त्यांनी कसे कसे जुगाड केलेले आहेत आपण बघू शकतो की आतापर्यंत तुम्ही चुलीवरती हॉटेलमध्ये जेवण बनवतानाचे भजे काढतानाचे व्हिडिओज बघितले असतील. मात्र मी आता सध्या एका छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील मयुरी हॉटेलमध्ये आहे आणि यांनी ग्राहकांच्या सेवेसाठी किंवा हॉटेल बंद पडू नये म्हणून एलपीजी नसताना हे असं देशी जुगाड केलेलं आहे. शेगडी ज्याला आपण म्हणतो गावाकडं, ती शेगडी यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे आपण बघू शकतो की एलपीजी अभावी यांचे सगळे ज्या गॅसवरच्या शेगड्या होत्या त्या बंद पडलेल्या आहेत. दुसरा एक देशी जुगाड यांनी केलेला आहे, हे म्हणजे कोळशावरती यांनी जे आहे भाजी बनवायला सुरुवात केलेली. आपण बघू शकतो की भाजी बनतीये आणि अक्षरशः कोळशाची चूल इथं त्यांनी बनवलेली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाच्या चुलीला कसं काय पाणी गरम म्हणजे जेवण जे आहे गरम होऊ शकतं, तर त्यांनी अजून एक जुगाड केलेला आहे, ते म्हणजे एअर कॉम्प्रेसर. आपण गॅरेज मधले सगळे मटेरियल्स इथं बघू शकतो. काय सांगाल, नेमकं काय काय करायची वेळ तुमच्यासमोर सध्या आलेली आहे? वेळ अशी आली की गॅस हा अचानकपणेच बंद झाला आणि त्यामुळं बाकी हे सगळे जुगाड करावं लागले. आणि लेबर आहे माझ्याकडे, जवळपास 10-12 जणांची टीम आहे. सगळे घरी बसून नाही जमणार म्हणून आम्ही जुगाड पद्धत जे आहे ती आपली चालू केलेली आहे. हे काय नेमकं, हे काय आयडिया केलेली आहे? हे ऍक्च्युली कॉम्प्रेसर होतं एक या स्पीडनं कॉम्प्रेसरनं चालू केलेलं आहे बघा. हे असं चालू केलं एकदम मोटर गेलेली आहे एक HP ची, याच्यात रात्री निघाला आता बाकी मेजा मटेरियल चालू केलेलं आहे. हा, या एअर कॉम्प्रेसर मुळे जे आहे कोळशाला जी आहे हवा मिळते आणि मग बघा किती स्पीडने हा कोळसा आता पेटलेला आहे. तुमचं नाव सांगाल, तुम्हाला ही आयडिया कुठून सुचली? ही माझं नाव गणेश शिंदे. ही आयडिया मीच सुचवली माझ्या मनाने. ही पूर्वी कोळशाची भट्टी होती, हिला हे फक्त भाताचं पहिले पूर्वी हाताने फिरवायचा भाता होता, हाताला मोटर आलेली. आपण या ठिकाणी बघू शकतो की काही वेळापूर्वी कोळसा मंद गतीने होता, मात्र या कॉम्प्रेसरमुळे आता याला सुद्धा स्पीड आलेली आहे. बंद पडलेल्या शेगड्या आपण बघितल्या. अजून काय काय इथं जुगाड यांनी केलेले, तर मोठे एअर कॉम्प्रेसर सुद्धा बनवलेले आहे मोठ्या भट्टीसाठी. त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत की अद्ययावत किचन असताना सुद्धा अद्ययावत असं किचन असताना सुद्धा आता पारंपरिक पद्धतीनं इथं ग्रेव्ही जी आहे ही बनवल्या जाते. आपण बघू शकतो की इथं सुद्धा त्यांनी चूल पेटवलेली आहे आणि चुलीवरती हा सगळा जुगाड जो आहे हा सुरू आहे. या ठिकाणी सध्या ग्रेव्हीचं सामान जे आहे हे अशा पद्धतीनं चुलीवरून जे आहे काढण्यात येतं. अशा पद्धतीने जो आहे या युद्धाचा फटका घराघरात पोहोचलेला आहे, चुलींपर्यंत पोहोचलेला आहे. सर्वसामान्य त्याचबरोबर व्यावसायिक सुद्धा जे आहे या युद्धाच्या तडाख्यात आता सापडलेले आहेत. मात्र कुठलाही मास्टर प्लॅन जो आहे हा जारी होत नाहीये. मी पुन्हा एकदा हॉटेल मालक यांना विचारतो, काय सांगाल की गव्हर्नमेंटकडून कुठली डायरेक्शन्स आतापर्यंत मिळालेले बघायला मिळत नाही, काहीच मिळालेलं नाही. हा, मग अशा परिस्थितीत तुमच्यासारखे जे लघु उद्योजक आहेत त्यांच्यावर काय परिस्थिती निर्माण? परिस्थिती खूप अवघड झालेली आहे सध्या तरी गॅसमुळं. बस आता याच्यातूनच पर्याय काढून लवकरात लवकर गॅस उपलब्ध करून द्यावे, बस हीच आमची विनंती आहे. नक्कीच आपण बघू शकतो की लवकरात लवकर काहीतरी पर्याय सरकारने सुचवावा किंवा काहीतरी डायरेक्शन्स तरी द्यावे, जेणेकरून या संभ्रमातून जे आहे उद्योजक बाहेर पडतील आणि ज्या पद्धतीने आता त्यांना जुगाडू सगळं आपलं काम चालवावं लागत आहे याच्यातून काहीतरी परमनंट असं सोल्युशन निघू शकेल. निदान हे युद्ध थांबून पुन्हा एकदा सगळी व्यवस्था पूर्ववत होईपर्यंत तरी. लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर.